नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये आता मोठी घडामोड समोर आलेली आहे। महिला अत्याचार आणि धर्मांतराच्या गंभीर आरोपांची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने सुमोटो कारवाई करत विशेष चौकशी पथक स्थापन केले। निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, माजी डीजीपी BK सिन्हा आणि ॲडव्होकेट मोनिका अरोरा यासह 4 सदस्यांचं पथक आज नाशिकमध्ये दाखल होणार आहे। राष्ट्रीय महिला आयोग आज चौकशीसाठी नाशिकमध्ये असेल। टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। पीडितांच्या तक्रारी थेट ऐकून नोंद केल्या जाणार आहेत। स्थानिक प्रशासन पोलिसांकडून माहिती घेतली जाईल, तर SIT तपासाची प्रगती महिला आयोगाकडून तपासली जाईल। टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आज राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक या ठिकाणी येऊन चौकशी करणार आहेत। मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावर या ठिकाणी टीसीएस कंपनीचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी येऊन हे पथक पाहणी करणार आहेत। त्यापूर्वी मात्र नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या या सगळ्या उपस्थितीमध्ये एकूणच संपूर्ण आढावा या सगळ्या काळामध्ये घेतला जाईल। ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आलेले आहे त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी एकूणच या संपूर्ण पथकाच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे। या पथकामध्ये जर बघितलं तर माजी न्यायाधीश आहेत, माजी DG आहेत आणि त्याशिवाय अन्य 2 तज्ज्ञ आहेत। असं चौघांचं हे जे पथक आहे हे पथक या ठिकाणी येऊन ही पाहणी करणार आहेत। या सगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे मुद्दे या TCS प्रकरणामध्ये समोर येत आहे। सध्याच्या घडीला 7 आरोपींना अटक करण्यात आलेली होती, त्यांची चौकशी करण्यात आलेली होती। त्यांना काही जणांना न्यायालयीन कोठडी आहे, तर काही जण आता पोलिसांच्या अटकेमध्ये देखील आहेत। एका बाजूला ATS कडनं देखील तपास केला जातोय। टेरर फंडिंग असेल किंवा मानवी तस्करी असेल, अशा सगळ्या अनुषंगानं आता SITच्या माध्यमातून तपास केला जातोय। मात्र आता दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय महिला आयोगाच्या माध्यमातून देखील जे पथक आलेलं आहेत ते तपास करणार आहेत, चौकशी करणार आहेत, तिथली संपूर्ण माहिती घेणार आहेत आणि त्या सगळ्या अनुषंगानं जो अहवाल आहे तो राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना तो सादर करणार आहेत आणि त्यानंतर तो केंद्राला जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।